हे राजेश्वरी, हम्म आपल्याला बऱ्याच लोकांनी सांगितले की नारळी भात बनवा म्हणून आपल्या चॅनल वरती. बनवूया ना. माझ्या आजीने शिकवलेली रेसिपी आहे. येतो मला नारळी भात. वा, क्या बात आहे. चला. नारळी भात हा वेगवेगळ्या पद्धतीने बनवला जातो. ही माझ्या आजीने माझ्या आईला शिकवलेली पद्धत आहे. तर तो नारळी भात बनवण्यासाठी आपण सुरुवातीला तुपामध्ये लवंग आणि वेलची परतून घेणार आहोत आणि मग त्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स परतून घेणार आहोत. ड्रायफ्रुट्स म्हणून आपण काजू आणि मनुका वापरते. आता हे छान परतून झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये 15 मिनिटं भिजवत ठेवलेला बासमती तांदूळ घालणार. आता हे तांदूळ आपल्याला तुपावर छान परतून घ्यायचे. 1 कप बासमती तांदळासाठी मी 2 कप पाणी गरम करून घेतलं होतं. ते आता आपण या भातामध्ये घालणार. आता ह्याच्यामध्ये आपल्याला 10-12 केशराच्या काड्या घालायच्या आणि हा भात आपल्याला झाकण ठेवून शिजवून घ्यायचा आहे. 10 मिनिटं भात शिजतोय. आता तो पूर्णपणे अजून शिजला नसणार. आता आपल्याला या वेळेला त्याच्यात ऍड करायचं आहे साखर आणि ओलं खोबरं. तुम्हाला जर गुळ वापरायचा असेल तर तुम्ही गुळ वापरू शकता. हे ओलं खोबरं आणि साखर मस्तपैकी ढवळून ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि मग हे पुन्हा 10 मिनिटं शिजवायचं. भात शिजलाय की नाही हे आपण आता बघूया आणि मग त्याच्यावर आपल्याला वेलची पूड घालायची. भात छान शिजलेला आहे. आता आपण याच्यावर वेलची पूड घालू. खोबऱ्याचा क्रंच आणि मस्त परफेक्ट गोड झालाय. माझ्या आजीची रेसिपी एकदम वर्क झालेली आहे. मला आवडतो नारळी भात. तुम्हीही करून बघा. तुमच्या रिक्वेस्टसाठी मी ही रेसिपी दाखवलेली आहे. अशा छान छान व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा ए नारायण. आणि तुम्हा सगळ्यांना नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.